ओम शांती. आज 3/5/2026 चे अव्यक्त बापदादांचे महावाक्य. आज रिवाइज पुनर्चलित मुरली आहे 18/1/2010. ही ब्रह्माबाबाच्या स्मृती दिनाच्या दिवशी असलेली अव्यक्तवाणी आहे. त्यामुळे आज बाबांनी ब्रह्माबाबांच्याही काही स्मृती सांगितल्या. ब्रह्माबाबांनी आपल्या दिनचर्येमध्ये कशा पद्धतीने पुरुषार्थ केला त्याचंही विश्लेषण आज बाबांनी केलं आणि कर्मयोगी बनण्याचं योग्य पद्धत काय आहे हे सुद्धा आज बाबांनी स्पष्ट केलं. कर्म आणि योग याचा बॅलन्स ठेवल्यानंतर, संतुलन ठेवल्यानंतर कशा पद्धतीने प्राप्ती होते याबद्दलही बाबांनी आज वर्णन केलेलं आहे. चला तर आजची अव्यक्तवाणी आपण ऐकूया. मुरलीचं टायटल आहे ब्रह्मा बाप समान, नष्टो मोहा बनून स्मृती स्वरूप बनून मनाचा टाइम टेबल बनवा आणि कर्म करताना कर्मयोगी अशरीरी बनण्याचा अभ्यास करा. आज चारही दिशातील सर्व मुलांमध्ये बाबा स्नेह आणि प्रेम पाहत होते. प्रत्येकामध्ये आज अव्यक्त दिवसाच्या निमित्त स्नेह आणि प्रेम सामावलेलं होतं. स्मृती दिवस आणि हा बाबांच्या आठवणीचा दिवस, ज्या दिवशी बाबांच्या सर्व कर्तव्यांना आपण आठवण करतो. बाबा म्हणतात अमृत वेलेपासूनच स्नेहाची प्रतिमा सर्वांमध्ये दिसत होती आणि म्हणून सर्वांच्या मनामध्ये गीत होतं, माझा बाबा ब्रह्मा बाबा गोड बाबा. आणि बाबाही म्हणत होते की गोड मुलांनो, प्रिय मुलांनो. आज बाबांनी याचं विश्लेषण जवळपास अर्ध पेज केलेलं आहे की कशा पद्धतीने मुलांचंही बाबांवरती प्रेम आहे आणि बाबांचंही मुलांवरती प्रेम आहे. बाबा म्हणतात की परमात्मा स्नेह, ईश्वरीय स्नेह फक्त संगम युगावरच प्राप्त होतो. अन्य कोणत्याही युगामध्ये परमात्म्याची प्रत्यक्ष सम्मुख समोर पालना भेटत नाही. म्हणून संगम युगाचं महत्व जास्त आहे. बाबा म्हणतात की ब्राह्मण जीवनाचा, ब्राह्मण जन्माचा आधारच आहे स्नेह, प्रेम. म्हणून बाबा पुढे म्हणतात की काही जण ट्रेननी आलेली आहेत, काही जण विमानाने आलेले आहेत, पण खरं सांगायचं तर प्रत्येक जण बाबांच्या स्नेहाच्या विमानामध्ये बसून आलेले आहे. आणि ह्या स्नेहाच्या विमानात बाबा म्हणतात की कुठलंही त्रास, दुःख वाटत नाही, त्रास वाटत नाही. म्हणून स्नेहाच्या विमानात पोचला आहात ना, असा प्रश्न बाबांनी आज विचारला. बाबा म्हणतात आज समर्थी दिवस आहे. स्मृती दिवस आणि समर्थी दिवस. बाबांच्या अव्यक्त, ब्रह्मा बाबांचा अव्यक्त दिवस म्हणजे स्मृती दिवस. परंतु बाबा म्हणतात समर्थी दिवस आहे. का? कारण समर्थी म्हणजे शक्ती. का? कारण बाबांनी आजच्याच दिवशी मुलांना आपली सर्व गुप्त मदत, गुप्त शक्तींचा सहयोग हा सर्व आज बाबा गुप्त आहेत आणि मुलांना सुद्धा मुकुट, तिलक आणि त्याचबरोबर बाबा आपल्याला स्मृतीचा तिलक देतात, विजयाचा तिलक देतात आणि जिम्मेदारीचा मुकुट देतात. तर हे सर्व आजच्याच दिवशी बाबांनी दिलेलं आहे. म्हणून समर्थी दिवस, शक्ती सुद्धा बाबांनी आजच्याच दिवशी दादींच्या हातामध्ये हात देऊन सर्वांना सकाश दिला. बाबा म्हणतात मुलांना करणहार बनवले व स्वतः करावणहार बाबा बनले.
फरिश्ता स्वरूपाचं वरदानही बाबांनी आपल्याला दिलं. प्रकाशाचा मुकुट बाबांनी आपल्याला घातला. म्हणून तिलक मिळाला, वरदान मिळालं आणि लाईटचा ताज म्हणजेच प्रकाशाचा, पवित्रतेचा प्रकाश आणि जिम्मेदारीचा मुकुट हे सर्व काही बाबांनी आजच्याच दिवशी मुलांना प्रदान केलं. म्हणून स्मृती दिवस आणि समर्थी दिवस हा शब्द बाबांनी आज वापरलेला आहे. आणि बापदादा नेहमी पाहतात काही मुले आठवणीमध्ये एकदम तन्मयतेने लगनने राहतात, सेवेमध्ये राहतात, परंतु बाबा म्हणतात अशरीरीपणाचा जो अभ्यास आहे, कर्म आणि योग याचं जे संतुलन आहे ते कुठेतरी कमी पडतं. योग करताना, ज्ञान ऐकताना स्थिती चांगली राहते, परंतु कर्मामध्ये आल्यानंतर फरक पडतो. बाबा म्हणतात कर्मामध्ये आल्यानंतर योग लावण्यासाठी मेहनत करावी लागते. तर ह्या फरक का पडतो? बाबा म्हणतात की विश्वाचा परिवर्तन आता होणार आहे, अचानक होणार आहे. आपल्या सर्वांना बाबा एव्हर रेडी अर्थात तयार राहायला सांगतात. आणि बाबा म्हणतात की सर्व काही अचानक होणार असल्यामुळे दिवसभरामध्ये आपल्याला स्वतःवरती अटेन्शन द्यायचं आहे. अटेन्शनची कमी राहते आणि अटेन्शनची कमी आपण आपल्या दिनचर्येमध्ये स्वतःवर लक्ष न दिल्यामुळे बाबा म्हणतात धारणेमध्ये कमी येते आणि धारणेमध्ये कमी असल्यामुळे कर्मयोगी अवस्थेमध्ये फरक पडतोय. बाबांनी याचं खूप विस्तृत विश्लेषण केलेलं आहे. कारण बाबा म्हणतात की या विश्वाचं परिवर्तन होणार आहे आणि आपल्याला स्वतःवरती लक्ष द्यायचंय. धारणेमध्ये कमी झाल्यामुळे आपण आपल्या अवस्थेत कर्मामध्ये कर्मयोगी बनण्यामध्ये फरक पडत आहे. म्हणून बाबांनी सांगितलं की मृत्यूची तारीख कुणाला माहिती आहे का? बाबांनी आज स्पष्टच विचारलं. कोणाला स्वतःच्या मृत्यूची तारीख माहित आहे का? जर माहित असेल तर हात वर करा असं बाबांनी सांगितलं. आणि मग बाबा म्हणतात की सर्व काही अचानक होणार आहे. आपले मृत्यूची तारीख आपल्याला माहित होणार नाही आणि विश्वाच्या तारखेच्या विचारांनी बाबा म्हणतात आळशी बनू नका. स्पष्टच सांगितलं बाबांनी की जर सर्व काही अचानक होणार आहे तर आपल्याला आपल्या अवस्थेला पक्क बनवावं लागेल, दिनचर्येला व्यवस्थित करावं लागेल आणि प्रत्येक कर्मामध्ये बाबांची स्मृती कशी ठेवावी यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. विश्वाचा विनाश कधी होईल त्या तारखेचा विचार करण्यामध्ये आळसी किंवा कंटाळा या गोष्टी नको यायला. बाबा सांगतात जगदंबा मम्मा नेहमी त्यांचा एक सुविचार असायचा की कधी कधी म्हणू नका, आता कभी कभी नाही, कधीतरी करूत असं नाही, आत्ता करायचं आहे. कारण आपल्या कर्माचा हिसाब चुकतू केला का हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. आज बाबांनी 3 प्रश्न स्वतःला विचारायला सांगितलेले आहेत. पहिला प्रश्न विचारायचा आहे की आपल्या कर्माचा हिसाब आपण चुकतू केलाय का? दुसरा प्रश्न, 4ही विषयांची तयारी, ज्ञान, योग, दैवी गुणांची धारणा आणि सेवा या 4ही विषयांची तयारी पूर्ण आहे का? आणि तिसरा प्रश्न विचारायचा आहे, संपूर्ण बेहदचं वैराग्य अनुभव आता करत आहोत का याची पडताळणी करायची आहे की खरंच मला बेहदचं वैराग्य आलेलं आहे का? बाबा पुढे म्हणतात
की मी आत्मा आहे हे तर सर्वांना माहिती झालेलं आहे, परंतु मी कोणती आत्मा आहे हे बुद्धीमध्ये स्पष्ट पाहिजे. मी करावनहार बाबांचा मुलगा आहे, करणहार आहे, ही स्मृती आपल्याला स्पष्ट झाली पाहिजे. बाबा म्हणतात की रोज स्वतःच्या कर्मेंद्रियांची दिवसाच्या शेवटी दरबार लावायचे, सभा लावायचे, अर्थात आपल्या एक एक कर्मेंद्रियांचा पूर्ण हिशोब घ्यायचे. बाबा कर्मेंद्रियांना विचारायचे, डोळ्यांनो, मुख तू कुठे व्यर्थात तर नाही गेला? रोज रात्री बाबा आपल्या कर्मेंद्रियांची दरबार लावायचे. तर बाबा म्हटले कर्मेंद्रियांना लक्ष राहील. आपण जर अशी चेकिंग रोज रोज केली तर कर्मेंद्रियांना लक्ष राहील की आमचा राजा आमचा हालचाल पाहत आहे, आमच्या व्यवहाराला चेक करत आहे आणि कर्मेंद्रिय व्यवस्थित नियंत्रणात राहतील. बाबा म्हणतात कुणाचे स्वभाव संस्कार जर बदलत नसतील, आज्ञा मानत नसतील, त्याचं कारण काय आहे? म्हणजे आपल्याला इच्छा आहे आपल्या संस्काराला बदलण्याची, स्वभावाला बदलण्याची, पण संस्कार बदलत नाहीये किंवा इंद्रिय आपली आज्ञा मानत नाहीयेत. त्याचं कारण काय आहे? बाबा म्हणले स्वमानाच्या सीटवर सेट नाहीयेत. अर्थात स्वमानाचा अभ्यास ज्या पद्धतीने स्वरूपमध्ये आणायला पाहिजे ते नाही. वरदानाच्या स्थितीत राहून आज्ञा द्यायची आहे की हे वरदान बाबांनी मला दिलेलं आहे. त्या स्थितीमध्ये स्थित राहून जेव्हा आपण आज्ञा देऊ कर्मेंद्रियांना, तेव्हाच ते आज्ञा मानतील. म्हणून बाबांनी पुढे सांगितलं की ब्राह्मणांच्या शब्दकोशामध्ये कधी कधी हा शब्द समाप्त करा. कधी कधी पुरुषार्थ, कधी कधी अमृतवेला, कधी कधी योग, असं नाही. कधी कधी मुरली, कधी कधी हा शब्द ब्राह्मणाच्या शब्दकोशातून समाप्त व्हायला पाहिजे, असं बाबांचं म्हणणं आहे. बाबा म्हणतात की जसं आपण कर्माचा कार्यव्यवहाराचा टाइम टेबल बनवतो, तसं मनाचा टाइम टेबल बनवा की जेवताना मला हे स्वमान घ्यायचं आहे, फलानं कार्य करताना मला हा विचार करायचा आहे, या स्मृतीमध्ये स्थित राहायचं आहे. असा मनाचा टाइम टेबल जर बनवला तर बाबा सांगतात की कर्मेंद्रिय आपोआप शीतल शांत होतील, आज्ञाधारक बनतील. पुढे बाबा सांगतात की आपली स्वतःची डेट फिक्स करा, तारीख फिक्स करा की या तारखेपर्यंत मला आळस संपवायचा आहे, कंटाळा संपवायचा आहे, मला तारीख फिक्स करून पुरुषार्थ तीव्र करायचा आहे. हे आपण आपल्यामध्ये चेक करायचं आहे. बाबा म्हणतात की सदैव स्मृती ठेवा की आम्ही वारस आहोत, बाबांच्या वारसा हक्काचे अधिकारी आहोत. हे सदैव स्मृती पाहिजे की आम्ही शिवबाबांचे वारस आहोत. तर बाबा म्हटले पूर्ण वारसा हक्क घ्यायचा असेल तर आता आपल्याला तीव्र पुरुषार्थ करण्याची गरज आहे. पुढे बाबा सांगतात जी श्रीमत मिळाली, बाबांनी ज्या प्रत्येक कार्यासाठी श्रेष्ठ मत दिलेलं आहे, श्रीमत, जी श्रीमत मिळाली ती श्रीमत मनसा वाचा कर्मणामध्ये मला करायचीच आहे,
हे निश्चय पक्का करा. हे बाबांनी आज सांगितलं की आपल्याला यावरती लक्ष द्यायला सांगितले बाबांनी. बाबा म्हणतात पूर्ण वारसा हक्क घेणारे आम्ही मुले आहोत, हे बुद्धीत ठेवा. आणि 3 शब्द बाबा म्हटले विसरू नका. ते 3 शब्द बाबा सांगतात, अचानक, तयार आणि खूप काळाचा अभ्यास. जे काही होणार आहे ते अचानक होणारे हा शब्द सदैव लक्षात ठेवायचा आहे. दुसरं, मला नेहमी तयार राहायचं आहे. जर अचानक वेळ आला तरीही मी तयार आहे का, हे चेक करायचं आहे. आणि अचानकच्या पेपरमध्ये तयार राहून पास होण्यासाठी खूप काळाचा अभ्यास, सवय पाहिजे. आणि ती सवय आपल्याला अंतिम वेळेला मदत करणार आहे. बाबा म्हणतात की शिवबाबा नेहमी इशारा देतात, बच्चे, मुलांनो, तीव्र पुरुषार्थ करा. मला करायचेच आहे, मला बनायचेच आहे. आणि मी नाही बनणार तर कोण बनणार, मलाच बनायचे आहे. तर हा निश्चय आपल्याला मनात पक्का करायचा आहे. तर याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. शेवटी बाबा सर्वांना यात्यार देतात आणि बाबांनी सर्वांना पुन्हा शुभेच्छा दिल्या. आत्मिक मुलांना बाबांनी नमस्ते म्हटलं. आपणही म्हणायचे, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. आजचं वरदान आहे, पॉवरफुल स्थितीद्वारे रचनाच्या सर्व आकर्षणापासून दूर राहणारे मास्टर रचयिता भव. बाबा म्हणतात, जे रचयिताची मुलं आहेत ते मास्टर रचयिता आहेत. आणि आपल्याला रचना अर्थात देहाच्या दुनियेच्या आकर्षणापासून दूर व्हायचं आहे. लहानपणापासून केलेल्या चुका, आळसाच्या अधीन होऊन केलेल्या चुका, किंवा आपल्या शक्तींना विसरून केलेल्या चुका, ह्या सर्वांपासून मुक्त बनून पॉवरफुल शस्त्रधारी स्वरूप मी आत्मा आहे, सदा जागती ज्योत आहे, या स्वरूपात राहायचं आहे. तर बाबा म्हणतात की तुम्ही मग मास्टर रचयिता आहात. स्मृती ही ठेवायची आहे की मी जागती ज्योत आहे, पॉवरफुल शस्त्रधारी आत्मा आहे. आजचा सुविचार आहे, मनाची स्थिती इतकी मजबूत बनवा की कोणतीही परिस्थिती आपल्याला वार करू नाही शकली पाहिजे, बदलू शकली नाही पाहिजे, त्या परिस्थितीचा प्रभाव आपल्यावर नाही आला पाहिजे, अशी मनाची स्थिती मजबूत बनवा. आजचा व्यक्त इशारा, सदा अचल अडोल एकरस स्थितीचा अनुभव करण्यासाठी एकरस राहायचं आहे. निमित्ताने जे सांगितलं त्यामध्ये कधीही गोंधळात पडायचं नाही, हलचल मध्ये यायचं नाही. धैर्यतेने म्हणायचं आहे की आम्ही समजून घेऊ, आणि धैर्यता आल्यामुळे आपोआप अचल अडोल अवस्था राहील आणि एकरस स्थितीचाही अनुभव व्हायला लागेल. कन्फ्युजन मध्ये न येता स्थिर राहायचं आहे. आज बाबांनी याचं विस्तृत विश्लेषण महावाक्यांमध्ये केलेलं आहे. खूप सुंदर वाणी आहे, अव्यक्त वाणी. याचा अभ्यास पुन्हा करून, डबल वाचून, डबल अभ्यास करून आज दिवसभरात याला आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न करूया. ओम शांती.